काय आज मी आहे ना आंबा टाकून तिखट डाळ बनवते. तोतापुरी आंबा आहे, पिकलेला आहे तयार. दाखवते तुम्हाला मी. हे बघा, ही डाळ धुवून घेतले, कोथिंबीर टाकायची, ती पाण्यात घालून ठेवले, लसूण कुटून घेतलं आहे. आणि हा आंबा तोतापुरी आंबा, त्याच्या मी 3 खापी घेतल्यात, 1 बाटा घेतला आहे. आता आपण त्याला फोडणी देऊया डाळीला. गॅस लावते. कुकर गरम झालं आहे, तर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत तेल. बाटलीतलं तेल संपल्यावर किटलीतलं टाकणार आहे. तेल टाकलं, त्याच्यामध्ये टाकणार जिरं. फक्त जिरं टाकायचं आहे मला, मोहरी नाही टाकायची. जिरं टाकलं, लसूण टाकून मग त्याचे सगळे लाल मसाले टाकूया. गॅस स्लो केला आहे, जास्त गरम नाही करायचं तेल, नाही तर तो मसाला करपेल ना, म्हणून म्हटलं कमी करायचं आहे. हा आमचा घरगुती मसाला आहे, 1 चम्मच टाकते. आणि काश्मीरी पाव चम्मच, त्याच्यामध्ये हळद पाव चम्मच, त्याच्यामध्ये धने जिरे पूड पाव चमचा, हे टाकून घेतलं आहे. मी हलवून घेते चमच्याने त्याला. गरम मसाला भाजून घेते तेलामध्ये आणि मग डाळ टाकते. मी बघा छान असं परतून घेतलं आहे. तर मी डाळ ओतून घेते, आता तो मसाला करपेल. असं लाल मसाला करपला ना की त्याचा कलर निघून जातो. तर अजून 1 डब्बा पण पाणी ओतणार आहे त्याच्यामध्ये. कढीपत्ता टाकायला फोडणीत विसरलो, म्हणून आपण वरनं टाकणार आहे त्याच्यामध्ये. हे बघा, मी कढीपत्ता स्वच्छ धुवून ठेवला आहे. आपण काढून असं घातलं तरी चालतं आहे. त्याच्यामध्ये मी आंबा टाकून देते, पिकलेला आंबा आहे. ते काय शिजत नाही, असंच अक्काचक्का राहतो. तुम्ही कधी अशी डाळ करून केली नसेल, खाल्ली नसेल, तर करून खा, छान लागते. ह्या सीझनला आंबा आलेला आहे आणि ही डाळ असं मला खूप आवडते. त्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत आणि कुकरला डायरेक्ट शिटी घेणार आहे. डायरेक्ट फोडणी दिली ना डाळीला. आता आपण झाकण लावून त्याची शिटी घेऊ. शिटी गेल्यावर बघू डाळ. बघूया आपली डाळ झाली का. छान झाले, मस्त डाळ, पण थोडी घट्ट झाले. तिला मी पातळ करते. घट्ट म्हणजे त्याच्यात पाणी घालावं लागेल थोडं. आधी मी हे पातेल्यामध्ये काढून घेते. असं डायरेक्ट लावायची कुकरला. आंबा बघा विरघळलाही नाही, विरघळला, छान आहे आंबा, अक्काच्या अक्का. कुकर धुवून पाणी घालूया याच्यात. जास्त घट्ट आवडत नाही आम्हाला डाळ, आम्ही पातळच करतो. तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही करू शकता, जाड, घट्ट, पातळ. हे बघा, गॅस लावते, थोडं उकळवून घेते तिला मी याच्यामध्ये आणि वरून कोथिंबीर टाकते. आता काय आतमध्ये कोथिंबीर टाकले ना की सगळे कुकरच्या झाकणाला लागून येते, म्हणून नंतर टाकते. उकळी येते त्याला. हे बघा, आंब्याची मी हे खाप दाखवते. अशी अख्खीच्या अख्खीच आंब्याची खाप राहिली पाहिजे आणि आपण तिला असं सारखं सारखं हलवायचं नाही. आता ते डायरेक्ट जर तुम्ही कुकरमध्ये ठेवलात तरी चालेल. मला पाणी वाढवायचं म्हणून मी ह्याच्यामध्ये पातेल्यामध्ये काढून घेतलं. तुम्ही डायरेक्ट खाण्यासाठी जर घेतलं तुम्ही कुकरमध्ये टाकून तरी चालतं आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सबस्क्रायबर नसेल केलात कोणी तर सबस्क्राईब करा माझा चॅनल पवार माधवी म्हणून. आवडेल तुम्हाला. मी जे कुठली रेसिपी टाकेल साधी सिंपल ती तुमच्याकडे येईल. तुम्ही बघा आणि तशी करून बघा, खा, मस्त छान. ही डाळ आहे ना मला खूप अशी आवडते खायला, भातावरती छान वाटतं. भाजी नसली तरी चालतं, कारण की त्याच्यामध्ये आंबा आहे ना गोड,
तर छान लागतं खायला तिखट डाळीमध्ये. आणि तोतापुरी आंबाच पाहिजे त्याच्यामध्ये टाकायला, खूप चांगलं लागतं. आणि गावठी आंबा पण तुम्ही जे असतं ना चुकायचे आंबे तेही टाकू शकता, तरी चांगले लागते. पण मला हे तोतापुरी आंब्याची डाळ खूप आवडते. तुम्ही पण करा आणि भातासोबत मस्त खा, पोटभर जेवण जेवा. त्याच्यामुळे जेवायला खूप छान वाटतं खातेवेळी. आणि लाईक करा मला, जाता जाता लाईक करा. बाय बाय.